हाय सगळ्यांना, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. तर आज आहे रविवार, त्यामुळे काय सुट्टीच आहे. आणि इकडे मम्मीचं बघा चाललंय धुणं. हो, आज आहे रविवार आणि आमच्या न्यानीला सुट्टी दिल्यामुळे न्यानूला काही काम नाही. एवढं धुणं पडलंय धुवायचं, आजीचं पप्पाचं. म्हणते का मग थांब इकडून धुवू, वाळू घालू पटापटा. आबाळ आलंय, ऊन पडाना. वाळू घालते की धु तरी आधी तू. निम्म अर्ध धुवायचं, निम्म अर्ध वाळू घालायचं. धुवायला काय मला येत नाही आणि पप्पाची नादीचे कपडे मला काही निघणार निघणार हे तुला माहितीये. मी वाळू घालू शकते पण तू धुलीच नाही तर धुवायला चालू केलंय मी. सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. काल होती एकादश, आज आहे 12. तुला माहितीये का रात्रीच घरी आली सगळी, पण थोडा उशीर झाला म्हणून काय व्हिडिओ काढला नव्हता मी रात्री. आणि आज आमची आणि दुसरी गँग यायची या. आता कधी आगमन होते काय माहित नाही, पण येईलच. आगमन झालं की व्हिडिओ काढून टाकते मला बरं का. दुसरी गँग यायची आमची एक. आता एक आली रात्री, 4-5 दिवस झालं बोलवत होती, काय येईल आल्या नाही त्या, पण आज यायच्या. तर आज एकदम सरप्राईज होय नाही. त्यांना होतंय का मला होतंय होय, माझ्या तर ह्याच्यात क्लिप्स आहेत काहीतरी, मग तोचलंच. पण असू दे आता, ही अशी आपटते ते तोडून टाकते माझी चिंत. अगं ती येई नाही तेच हाताला माझ्या, जाऊ दे त्यात परत काल. तर आता एवढं सगळं कपडे धुवायचे. ती एकाची 22 दिवसाची, एकाची आहे 12 दिवसाची. चला, तिकडं साड्यांचा ढी घातलाय, तिथं त्यांचा ढी घातलाय, इथं आमचा स्पेशल निर्म्यात घातला 3 जाग्यावर 3 ढीक केल्या. जवळ होतंय तवर धुवायचं, जेव्हा कटाळा येईन तेव्हा परत घरात नेऊन धुवायचं आणि उद्या आणि धुवायचं. असू द्या. सासूबाईंचं काय चाललंय की बघा आता, 8-15 दिवस काय करते ती, काय का आता व्हायचं. चला जाऊ दे आता, आजीचं काय चाललंय बघू. कपडे वाळू घालतील पटापटा. बरं आलेच. हाय आजी. आज तू बाजार आणलेला भरून ठेवती ग. बाजार पाऊस तर यायला लागला. बाजार आणलाय म्हणजे भाजी, कारली, दोडका, हे काय बडीशेप, मिरची, टमाटी, बटाटी. वड्या कशाच्या करायच्यात? काय वड्या कशाच्या करायच्यात? आळूच्या. हा, आळू कुठे? आपली आपल्या आळू आले तू तुटती दिसायला होईल. कुठे? हा, दिसली. तेवढी झाली की बघते का नाही तू? हा ग, मी तिथं रोज जाते पण मला ती लक्षातच गेला आळू आहे. अगं बोलली किती आळू आली, फार मस्त. चालली आता भेंडी करायची, थोडी चपात्या करायच्या. चाललंय एक 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 काय करायचं. सकाळची गडबड सगळी बाबा. पाऊस इथे बघू शकता तुम्ही. उरकतंय का नाही काय जण, पण आता घरची मंडळी आली. आता घरची पालक आली या, वांगी आली ती या. आज तुझं सर्दी झाली काय? लय सर्दी झाली, आता गोळी खाली सर्दी. आता डोकं गोंगाडून पहिलं नुसतं. पावसात भिजली असतील. पावसात भिजली या. आणि काय रेनकोट नाही? पावसात नाही एवढी भिजली मी. मग पाण्याने गार पाणी आंघोळीला हो. रोज सकाळचं 5:05लाच. त्याच्यामुळं आणि आपल्याला गार पाण्याची सवय नाही ना, नाही तर पाणी जे आमचं होतं दिंडीत, काहीच अडचण नव्हती ग. लय भारी होती सोयी, लय सोयी होती तशी. फक्त ती गार पाण्याने कवा सकाळच्या आंघोळ्या तरी 2-3 दिवस तर गरम पाण्यानेच केल्या. कवा गार कवा गरम असं. इतक्या मिरच्या भेंडी वड्या करायचं. तर लसूण सुटते ना, मग त्यात भेंडी सुटते. तर तिथं लसूण सुट एवढा भेंडी चिरते. असू दे तर. बाय बाय. बाय बाय सगळ्यांना. झाली आकाडी वारी झाली. लय आकाडी वारी मोठी बया, साधी नाही आकाडी वारी मोठी. सगळ्यात आकाडीची बारकी मार्गी ही कार्तिकी. आकाडी का थुरलीन कार्तिकी बारकी म्हणजे मोठी वारी. सगळ्यात मोठी वारी आकाडी आणि छोटी वारी तिची बहीण कार्तिकी. आकाडी कार्तिकी बहिणी ती. बरोबर असू दे. मग तुला सांगा त्यातलं माहिती नव्हतं, शास्त्र तरी सांगती.
आता मला समजायला वेळ लागेल. हा असू दे तर बाय बाय. बाय बाय सगळ्यांना. शुभ सकाळ. कसं चाललंय बघा आमचं नियोजन. मस्तपैकी स्वयंपाकाचं चाललंय. रेशमाचं चाललंय धुणं. भांडावळ धुणं या माझ्या साड्या आणि 3 लई दिवसाच्या तिथं सासावलेल्या साड्या आहेत त्या. ती सगळ्यात गेली धुवायला घेऊन. मी नेल्या 8 साड्या. ती 8 साड्या धुवायला नेल्यात तिने. मी धुल्याच नाही त्या. आम्ही नुसतं आंघोळ करायचो. परकर धुयचं आणि टाकायचं टेम्पोत वाळायला. टेम्पो पण होतोय. हा तार बांधलेली टेम्पो होता की माझ्या चुलत बाबाचा. कोणाचा होता हा नाव सांग की. नेना 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 म्हणते त्याला. काल फोन केला ते नेना सायकल. असू द्या बाय बाय.